सर्वप्रथम सर्व मित्रांना शेअर मार्केट या सेमिनारमध्ये आपलं मी स्वागत करतो. हा जो सेमिनार होणार आहे अर्धा ते 1 तासाचा सेमिनारमध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केट आपण कशा प्रकारे हाताळू शकतो किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटमध्ये आपण किती पैसे कमवू शकतो व ते पैसे कमवण्यासाठी आपल्याला काय गोष्टी शिकणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टी आपण स्टॉक मार्केटच्या या सेमिनारमध्ये आज आपण बघणार आहोत. त्या व्यतिरिक्त आजपर्यंत तुम्ही भरपूर काही सेमिनार किंवा छोटे मोठे ट्रेनिंग सेशन घेतले असतील, पण हा जो सेमिनार आहे हा तुमच्यासाठी वेगळा होणार आहे का, जेणेकरून या सेमिनारमध्ये तुम्हाला खरंच किती प्रॉफिट काढू शकतो आपण किंवा कशा प्रकारे आपण लाईव्ह प्रॉफिट करू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजणार आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त हा जो पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम आहे अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेनिंग सेशन असणार आहे किंवा पूर्ण प्रेझेंटेशन असणार आहे. या पूर्ण ट्रेनिंग सेशन मध्ये जे स्टॉक मार्केट म्हणतो आपण किंवा शेअर मार्केट म्हणतो, तर याच्यामध्ये आपला जो ट्रेनिंग सेशन असणार आहे किंवा हा जो प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये अंडरस्टँड आणि लर्न आणि अर्न या टॉपिक वरती आपण जास्ती करून फोकस करणार आहे. म्हणजे असं बघा तर भरपूर लोक स्टॉक मार्केटमध्ये येतात, त्यांना काही माहिती नसते, डेमॅट अकाउंट ओपन करतात, डेमॅट वरती पैसे टाकतात आणि काही दिवसात म्हणजे 2-3 दिवसाच्या आत ते पूर्ण डीमॅट अकाउंट जे आहे म्हणजे खाली करतात, त्याचे जे मार्जिन असतात ते लिव्हरेज संपून जातात आणि ते परत पैसे टाकतात. असे भरपूर 2-3 वेळा पैसे टाकल्यानंतर एक वेळ असं होतो का ते म्हणतात का स्टॉक मार्केट एक टोटली काहीतरी एक गॅम्बलिंग गेम आहे आणि त्याच्यामुळे ते जे आहे स्टॉक मार्केटमधून काम बंद करणं, काम जे करणं आहे ते बंद करून टाकतात. ओके, तर त्यासाठी आपल्याला पहिलं अंडरस्टँड करायचं, त्याच्यानंतर समजून घ्यायचं, शिकायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे कमवायचे म्हणजे अर्न करायचे. ओके, तर या 3 तत्वांवरती आपला जो पूर्ण सेमिनार आहे हा असणार आहे. त्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट, हा पूर्ण ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तुम्हाला 6 दिवसाचा एक ट्रेडिंग सेशन दिलं जाणार आहे. ओके, आता या ट्रेडिंग सेशन मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे का तुम्ही 6 दिवस मार्केट वॉच करा. आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगू ते तुम्ही समजून घ्या. मार्केट वॉच मध्ये जे पण तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बरोबर, किंवा तुम्हाला काही ऍडवाइस दिली आहे, काही डिफरंट टाईपचे शेअर्स किंवा डिफरंट टाईपचे कमोडिटी झालं त्याची जे तुम्हाला कॉल देऊ ते कॉल तुम्ही व्हेरीफाय करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 6 दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला एक क्लिअर होईल का ऍक्च्युली हे जे ट्रेड देत आहे किंवा ट्रेड आमच्याकडून तुम्हाला भेटतील किंवा ऍडवाइस भेटेल, ही ऍडवाइस त्या सेगमेंटमध्ये प्रॉपरली वर्कआउट होते बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती लर्न करू शकता किंवा शिकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अंडरस्टँड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या का मला आता किती पैसे कमवायचे किंवा कशा प्रकारे मी पैसे कमवू शकतो. ओके, तर हे पूर्ण आपल्याकडे हा जो 6 दिवसाचा ट्रेडिंग सेशन असेल, फ्री ट्रेडिंग सेशन, हा पूर्ण सेमिनार संपल्यानंतर किंवा आपला जो ट्रेडिंग सेशन आहे किंवा जी ट्रेनिंग सेशन आहे अर्धा ते 1 तासाचा, हा पूर्ण ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर याच्याबद्दल तुम्हाला बाकीची माहिती मी पूर्ण सविस्तर सांगतो. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, आपलं जे ट्रेडिंग सिस्टम आहे किंवा आपण जे ट्रेडिंग मध्ये काम करतो याच्यामध्ये BWC ट्रेडर नावाचा आपला एक युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे घंटीचा तो पण तुम्ही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन जे व्हिडिओज आहे हे तुम्हाला बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त आपण जी BWC ट्रेडर नावाची जी ट्रेडिंग सिस्टम आहे याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो, पोर्टफोलिओ मॅनेज करतो. त्या व्यतिरिक्त जे ट्रेनिंग असतात ते ट्रेनिंग पण आपण ऑर्गनाईज करतो, सेमिनार्स वगैरे आपण लोकांना इश्यू करतो. ओके, आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का हा जो पूर्ण ट्रेनिंग सेशन बनवण्याचं कारण एक आहे का भरपूर लोक स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये लॉस करतात आणि लॉस बुकिंग करून एक्झिट होतात मार्केटमधनं आणि 1-2-3 वेळेस लॉस बुकिंग केला का त्याच्यानंतर त्यांना मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग करण्याची इच्छा जी आहे ती नाहीशी होते, जेणेकरून ते ट्रेडच करत नाही. ओके, या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल आपण रिव्ह्यू घेणार आहे जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी थोडक्यात कळतील. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे स्टॉक मार्केटचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे याच्यामध्ये कमोडिटी झालं, इक्विटी झालं, करन्सी झालं, 100% तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. म्हणजे असं नाही का आता येऊन भरपूर काही इन्स्टिट्यूट तुम्ही बघितले असतात का तुम्हाला ट्रेनिंग घ्या, तुम्ही शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट करा नको करू तो तुमचा प्रश्न. बट आपल्या माध्यमात तुम्ही जर काही ट्रेडिंग शिकताय किंवा तुम्ही काही समजून घेताय तर ऍक्च्युली जोपर्यंत तुम्हाला काही क्लिअर होत नाही, जोपर्यंत तुम्हाला शिकत नाही किंवा जोपर्यंत तुमचा प्रॉफिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला जो सपोर्ट आहे हा सपोर्ट तुम्हाला आपल्याकडनं दिला जातोय. ओके, स्टॉक मार्केट टिप्स किंवा ऍडवायझरी म्हणू शकतो आणि ट्रेनिंग जी आहे ही तुम्हाला दिली आहे 100% प्रॉफिट. ओके, त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक ट्रेडर आहे, माझं नाव संतोष रणदिवे. त्याच्या व्यतिरिक्त मी स्टॉक मार्केटमध्ये गेल्या 12 वर्षापासून काम करतोय
आणि बाय एज्युकेशन माझं BCA झालंय, MBA झालंय स्टॉक मार्केटमध्ये आणि मार्केटिंग मध्ये. ओके फाईन. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न आहे, भरपूर लोकांना स्टॉक मार्केट बद्दल अवेअरनेस असेल नसेल बरोबर, किंवा स्टॉक मार्केट बद्दल भरपूर काय नॉलेज असेल तरी लॉस करत असतो बरोबर. आता भरपूर असे काही लोक आहे माझ्या माहितीनुसार का एक 5 वर्ष 6 वर्षापासून ते ट्रेडिंग करतात, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट झालंच नाहीये, तर ते लॉस मध्येच आहे. ओके तर ऍक्च्युली आपलं जी प्रॉफिट बुकिंग जी कन्सेप्ट आहे तर ती बाजूला ठेवून काही लोक लॉस बुकिंग वरती काम करतात. ओके म्हणजे तुम्ही मार्केटमधून पैसे प्रॉफिट काढण्याच्या ऐवजी तुम्ही जर मार्केटला पैसे देताय तर याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. तर त्याच्यासाठी हा जो पूर्ण सेमिनार आहे हा तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केट मधल्या बारीक सारीक गोष्टी काही कळतील, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे प्रॉफिट करायचा हे आपल्याला इथं क्लिअर अंडरस्टँड होईल. ओके आता स्टॉक मार्केट काय आहे, व्हॉट इज अ स्टॉक मार्केट, हा एक महत्वाचा प्रश्न जर म्हटला तर आपल्या भरपूर डोक्यात काहीतरी विचार येतात आणि ज्या लोकांनी लॉस केलंय तर त्यांना वाटतं का फुल काहीतरी गॅम्बलिंग गेम आहे. ओके तर या सगळ्या कन्सेप्ट आपल्याकडे असतात किंवा आपल्याला असं वाटतं, बट आपण त्या कन्सेप्ट बद्दल काही समजून घेत नाही, त्यामुळे आपल्याला सगळ्या कन्सेप्ट गॅम्बलिंग वाटतात. ओके तर मोस्ट ऑफ ऑल एक प्रोफेशनली आता ट्रेडिंग करणारे भरपूर लोक असतात. मी पुढच्या अगेन्स्ट एक नवीन व्हिडिओ असेल आपलं, त्याच्यामध्ये ट्रेडिंग कोण करतं, ट्रेडिंग मध्ये पैसे कोण कमवतं, ट्रेडिंग मध्ये लॉस का होतो किंवा ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट का होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन बरोबर. पण याच्यामध्ये स्टॉक मार्केटचा हा जो सेमिनार आहे याच्यामध्ये बेसिक माहिती असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट आपल्या सोबत करू शकता याच्याबद्दल आपण पूर्ण डिस्कशन करणार आहोत. ओके आता महत्वाचा प्रश्न जो आहे एक, तो प्रश्न आहे व्हॉट इज अ स्टॉक मार्केट किंवा स्टॉक मार्केट म्हणजे काय. ओके आता त्याचं जे उत्तर आहे, स्टॉक मार्केट हा एक बाजार आहे, इट इज अ बाजार. आता तुम्ही म्हणसाल का बाजार म्हणजे काय, आता स्टॉक मार्केट एक बाजार आहे, मराठीत आपण त्याला बाजारच म्हणतो आणि इंग्रजीत पण त्याला जर म्हटलं तर मार्केट किंवा बाजार म्हटलं जातं. ओके आता हे जे बाजार असतो या बाजारमध्ये डिफरंट टाईपच्या कन्सेप्ट असतात, सेगमेंट असतात, कॅटेगरीज असतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादा बाजार असतो, त्या बाजारामध्ये आपल्याकडे कपडे भेटतात, भाजीपाला भेटतो, त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या ज्या वस्तू असतील छोट्या मोठ्या तर त्यात आपल्याला भेटू शकतात. तशाच प्रकारे हे जे शेअर मार्केट आहे किंवा स्टॉक मार्केट आहे, या स्टॉक मार्केट मुख्यतः 3 प्रकारचे बाजार असतात. पहिलं असतं कंपनी शेअर, म्हणजे जे पण कंपनी इन्व्हॉल्व असतात स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये बरोबर, तर त्या कंपनीचे शेअर इन्व्हॉल्व असतात. दुसरं असतात कमोडिटीजचे स्टॉक बरोबर. आता कमोडिटीज जे असतात म्हणजे गोल्ड, सिल्वर, सोनं चांदी जे म्हणतो आपण, तर त्याला आपण म्हणतो कमोडिटी स्टॉक. आणि तिसरं स्टॉक असतो करन्सीचे स्टॉक. ओके आता करन्सी म्हणजे काय, जे पैसे असतात जे साठवलेले असतात त्याला म्हणतो आपण पैशाचा स्टॉक बरोबर. आता कंपनीचे शेअर्स, कमोडिटीचे स्टॉक आणि करन्सीचे स्टॉक हे सगळे मिळून एक स्टॉक मार्केट किंवा एक शेअर मार्केट आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा हे जे ट्रेडिंग आहे किंवा हे जे व्यवहार होतो किंवा काहीतरी व्यापार चालतो बरोबर. आता मोस्ट ऑफ ऑल मला एक एक्झाम्पल सांगायला आवडेल, ट्रेड आणि ट्रेडिंग. आता ट्रेड म्हणजे काय व्यवहार आणि ट्रेडिंग म्हणजे काय, एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो ट्रेडिंग. आता बघा हे जे ट्रेडिंग आहे, हे जे व्यापार होतो, हा व्यापार भारतामध्ये मुख्यतः 2 असे एक ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, त्या अंतर्गत हे सगळ्या गोष्टी चालतात. आता बघा स्टॉक मार्केट जे आहे इंडियाचं, हे 2 गोष्टीच्या अंतर्गत चालतंय बरोबर, एक्सचेंजेसच्या अंतर्गत चालतं. तर ते पहिले एक्सचेंज आहे BSE, त्यालाच म्हणतो आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि दुसरं जे आहे एक्सचेंजर तर त्याला आपण म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता हे जे एक्सचेंजर आहे याच्यावरती कंट्रोलिंग ठेवण्याचं काम जे आहे ते सेबी करते बरोबर, म्हणजे सेंट्रल ऑफ बोर्ड एक्सचेंज ऑफ भारतीय. आता हे जे आहे BSE आणि NSE, या BSE आणि NSE वरती जे पण कंट्रोलिंग ठेवण्याचं जे काम आहे सिक्युरिटीज अँड बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया हे जे आहे याच्यावरती ऑब्झर्वेशन करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल RBI ची बँक असते, RBI बँक कधी पैसे भरत नाही तर काय करतात, म्हणजे याच्यावरती कंट्रोलिंग ठेवते बँकिंग वरती. तशाच प्रकारे हे जे पूर्ण स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट म्हणतो आपण त्याला साध्या भाषेत, हे सगळं पूर्ण गव्हर्नमेंट अप्रूव्ह सगळ्या गोष्टीनुसार चालतं. आता बघा याच्यामध्ये काम करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक्झाम द्यायला आवडेल मला. एक शेतकरी असतो, शेतकरी काय करतो, शेतीमध्ये माल पिकवतो बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त तो माल जो आहे हा माल घेऊन बाजारात जातो. आता बघा एखादा शेतकरी आहे बरोबर, त्यानं माल विकायला नेला, त्याच्या मालाला दररोज किंवा दर महिन्याला किंवा दरवर्षी भाव सारखाच भेटेल का, ऍब्सोल्युटली नाही भेटणार. का नाही भेटणार, कारण की दिवसेंदिवस चेंज होतात. मार्केटची परिस्थिती आहे, म्हणजे सोयाबीन घ्या, मका घ्या किंवा इव्हन
कोणतीही गोष्ट आहे, सोनं चांदी काही घ्या, यांची ज्या किमती आहे दररोजच्या दिवसाला काहीतरी बदलू शकतात, बरोबर. तशाच प्रकारे जो शेतकरी असतो याला पण प्रॉफिट लॉस होतो, बरोबर. म्हणजे याच्यात जो माल असतो, हा माल जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जातो, हा प्रत्येक वेळेस सारखा भाव नसू शकतो, बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस डिफरंट भाव शकतो. तशाच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा पण आपल्याला काहीतरी एक डिफरंट व्हेरिएशन जे आहे किमतीचे जे तफावत आहे हे आपल्याला इथं जेव्हा होते तेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉफिट जो आहे हा भेटू शकतो. आता बघा, स्टॉक मार्केट जे आहे तर हे पण बीएससी आणि एनईसीच्या अंतर्गत जे आहे या गोष्टी चालतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे स्टॉक मार्केट मधले जे पण कंपनीज आहे किंवा स्टॉक झालं, शेअर झालं, कमोडिटीज झालं किंवा एक करन्सी झालं, बरोबर. तर हे जे मेनली जे पण ट्रेडिंग होते किंवा जो पण व्यापार होतो, बरोबर, हा व्यापार बीएससी आणि एनईसीच्या अंतर्गत होतो, बरोबर. आता मी परत एकदा रिपीट करतोय. आता जे शेअर्स मार्केट म्हणतो आपण त्याच्यामध्ये कंपनीचे शेअर असतात. कमोडिटीज मार्केट मध्ये त्याला कमोडिटीज असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, अल्युमिनियम, निकेल वगैरे. आणि करन्सी मार्केट जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे करन्सीज असते, म्हणजे डिफरंट टाईपचे पैसे स्वरूपातले पण काही व्यवहार होतात, त्याला आपण म्हणतो करन्सी मार्केट. आता बघा, आता हे जे ट्रेडिंग आहे हे बीएससी आणि एनईसीच्या अंतर्गत चालतं, राईट. ओके. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काम करत असताना जे पण कंपनीज आहे, स्टॉक आहे किंवा जे करन्सीज आहे, तर मुख्यतः भारतामध्ये इंडिया लेवलला हे जे तीन कन्सेप्ट आहे, शेअर्स, कमोडिटीज, करन्सीज, या तीन लेवलला ट्रेडिंग चालते. आता बघा, हे जे ट्रेडिंग चालते किंवा जे पण ट्रेडिंग होते तर याचे जे प्रकार आहे, मार्केटचे प्रकार आहे, किंवा आपण जे पण सेगमेंटमध्ये किंवा जे पण सेक्टरमध्ये काम करू शकतो, या सेगमेंट मधला किंवा या सेक्टरचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. आता बघा, स्टॉक मार्केटचे जे प्रकार आहे, स्टॉक मार्केटचा पहिला जो प्रकार आहे तो आहे शेअर मार्केट. ओके. सेकंड आहे कमोडिटीज मार्केट आणि थर्ड आहे करन्सीज मार्केट. आता बघा, हे इंडिया लेवलचे मार्केटचं आहे ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी. तर पहिला जो प्रकार आहे शेअर मार्केट, तर याचा जो टायमिंग असतो हा टायमिंग असतो सकाळी 9 वाजेपासून तर 9:15 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत. सेकंड जो आहे कमोडिटीचा जो टायमिंग आहे तो आहे 9 वाजेपासून तर रात्रीचे 11:30 वाजेपर्यंत. आणि जो करन्सीज आहे या करन्सीचा टायमिंग आहे 9 ते 5 वाजेपर्यंत. ओके. त्याच्या व्यतिरिक्त हे जे मार्केट आहे, तीन मार्केट, हे इंडिया लेवलचे मार्केट आहे. पण त्याच्याच व्यतिरिक्त इंटरनॅशनल लेवलचे जर मार्केट असतात तर त्याला फॉरेक्स मार्केट म्हटलं जातं. आता इव्हन आपण तुम्ही फॉरेक्समध्ये पण काम करू शकता, पण इव्हन तुम्ही एक स्टेप वाईज काम करा जेणेकरून आपल्याला जो प्रॉफिट आहे हा इथं अर्न करायचा. ओके. त्याच्या व्यतिरिक्त ट्रेडिंगचे काही त्याच्या ट्रेडिंगनुसार किंवा आपण केव्हा घेतोय किंवा केव्हा विकतोय किंवा किती दिवसांसाठी घेतोय या पूर्ण अनुषंगाने याचे तीन प्रकार पडतात. म्हणजे मोस्ट ऑफ ऑल ट्रेडिंगचे टाईप्स आहे. ओके. आता याच्यामध्ये मेन टाईप्स म्हणू आपण कॅश ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, बरोबर. तर अशा प्रकार आहे, अजून एक दोन प्रकार आहे ते तुम्हाला मी सांगेन. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे कॅश, फ्युचर, ऑप्शन वगैरे जे आहे तर याच्या ड्युरेशननुसार म्हणजे याच्या कालावधीनुसार याच्यात परत दोन प्रकार पडतात. एक असतो इंट्राडे आणि दुसरं असतो पोझिशनल. म्हणजे इंट्राडे म्हणजे काय एकदा एक व्यवहार करताना एकाच दिवसामध्ये आपण खरेदी करून विक्री करू शकतो किंवा विक्री करून खरेदी करू शकतो. ओके. आणि जेव्हा आपण पोझिशनल आपण शब्द येतो म्हणजे तुम्ही आज घ्या, 2 महिन्याने विका, 2 दिवसानं विका, 8 महिन्याने विका, बरोबर ना, किंवा 2 वर्षाने विका. ओके. तर तो जो टर्म्स असतो किंवा जो वेळ असतो त्याला आपण पोझिशन म्हणू शकतो. ओके. अशा दोन प्रकारे जी ट्रेडिंग आहे ती खास करून आपण करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे शेअर मार्केट आहे याच्यामध्ये कंटेंट कोणते असतात किंवा घटक कोणते असतात. आता शेअर्स मार्केट, कमोडिटीज मार्केट आणि करन्सीज मार्केट या तीन प्रकारामध्ये किंवा या तीन मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट असतात. ते कंटेंट आपल्याला काहीतरी त्याच्यावरती ट्रेड करावं लागतो. आता बघा, मोस्टली शेअर्स मार्केट जे आहे, शेअर्स मार्केटमध्ये आपल्याकडे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर टाटा झालं, टीसीएस झालं, महिंद्रा झालं, बरोबर, मारुती सुझुकी वगैरे ज्या गाड्या आहेत त्या गाड्याच्या ज्या कंपन्या आहेत किंवा मोठ्या मोठ्या ज्या पण कंपन्या आहेत या सर्व कंपन्या शेअर्स मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे काय होतं, जे पण भाग भांडवल आहे ते भाग भांडवलचे काही शेअर्स केले जातात, छोटे छोटे पार्ट केले जातात आणि त्या पार्टचे काहीतरी ते भागधारक असतात, त्यालाच आपण म्हणतो शेअर्स मार्केट, बरोबर. आता तुम्हाला जी या कंपन्यांमध्ये लिस्ट बघायची असेल म्हणजे इव्हन कोणत्या कोणत्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे तर तुम्हाला एक लिंक देईल मी खाली, ती लिंक तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला सेबी रिलेटेड किंवा जे स्टॉक एक्सचेंजेसच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या कंपन्या आपल्याकडे स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहे
लिस्टेड आहे ते तुम्ही बघू शकता. ओके, आता हे झालं शेअर मार्केट. आता मी थोडक्यात सांगतोय, सिम्प्लिसिटी सांगतोय. हा जो सेमिनार आहे सिम्पलीसाठी आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर कमोडिटीज मार्केटचा जो टाईप असतो, या कमोडिटीज मार्केटमध्ये इन्व्हायरमेंट फॅक्टर म्हणून ज्या पण गोष्टी आपल्याला भेटतात याला आपण कमोडिटीज म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, ऑइल, ऑल टाईप्स ऑफ इन्व्हायरमेंट फॅक्टर रिलेटेड जे पण आपल्याकडे वस्तू असतात त्याला आपण कमोडिटीज म्हणतो. त्याच्यात पण तुम्हाला जर कमोडिटीज कोणत्या कोणत्या ते बघायचं असेल, तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जाऊन ते कमोडिटीच्या लिंक जे आहे कमोडिटीज जे आहे ते बघू शकता. ओके, त्याच्यानंतर करन्सीज मार्केट असतं. करन्सीज मार्केटमध्ये पैशाचा व्यवहार चालतो, म्हणजे इंडियन वर्सेस इंटरनॅशनल जे रुपीज आहे याच्यामध्ये जे पण व्हॅरिएशन होतं त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो किंवा व्यापार करू शकतो. आता बघा, मोस्ट ऑफ ऑल USD INR, युरो INR, JPY INR असे डिफरंट टाईपचे कंटेंट आहे. या कंटेंटमध्ये काम करण्यासाठी म्हणजे आपण काम करू शकतो. आता बघा, हाऊ टू ट्रेडिंग. ओके, आता मोस्टली ट्रेडिंग करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आपण सुरू करू शकतो. आता हा जो सेमिनार आहे पूर्ण बिगिनर सेमिनार आहे, जेणेकरून आपण एक सिक्वेन्शियली अनलिमिटेड इन्कम आपण करू शकतो. आता ते कसं करायचं आहे, हाऊ टू स्टार्ट ट्रेडिंग. आता याच्यामध्ये पहिला जो फेज आहे ट्रेडिंगसाठी, हा पहिला फेज आहे की आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की स्टॉक मार्केटची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जी पण मेकॅनिझम आहे ती कशा प्रकारे वर्कआउट करते किंवा कशा प्रकारे असते, जेणेकरून आपल्याला जर थोडं कळलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतील. ओके, आता बघा, वी नो ट्रेडिंग सिस्टम. आता आपण जे पण वैयक्तिक लेवलचे ट्रेडर असतात, प्रोफेशनल ट्रेडर असतात, तर ते काय असतात, एक छोट्या लेवलचे ट्रेडर असतात. फॉर एक्झाम्पल या साईडला, बरोबर, इकडच्या बाजूला. त्या व्यतिरिक्त हे जे ट्रेडर असतात हे ट्रेडिंग करण्यासाठी काय करतात, ब्रोकरचे जे ब्रोकर असतात, बरोबर, ते ब्रोकरच्या माध्यमातून ट्रेडिंग केली जाते. राईट, ब्रोकर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा अकाउंट, डिमॅट अकाउंट ज्या व्यक्तीकडे आहे किंवा ज्या कंपनीकडे आहे त्याला आपण म्हणतो ब्रोकर. ओके, म्हणजे शेअर खान, झरोदा वगैरे, गुडविल वगैरे अशा डिफरंट टाईपच्या कंपन्या आहे. आता हे जे ब्रोकर आहे तर ह्या एक्सचेंजच्या अंतर्गत रजिस्टर्ड असतात. आता बघा, BSE आणि NSE ज्या दोन आपले एक्सचेंजर आहे इंडियामधले, तर यांच्या अंतर्गत रजिस्टर्ड असतात. आणि येऊन हे जे BSE आणि NSE जे आहे याच्यावरती कंट्रोलिंग ठेवण्याचं काम जे आहे ते सेबी करतं. बरोबर, आता अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा एक मेकॅनिझम आहे. ह्या मेकॅनिझमच्या अंतर्गत आपण ट्रेडिंग जे आहे ते करू शकतो. ओके, आता हे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला दुसरा फेज आहे का, आपल्याला स्टार्ट करण्यासाठी हाऊ वी कॅन स्टार्ट. ओके, आपल्याला स्टार्ट करण्यासाठी काय गोष्टी रिक्वायर्ड आहे. आता तुम्ही म्हणशाल का हे इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा प्रश्न येतो, वी आर नीडेड अ डीमॅट अकाउंट फॉर ट्रेडिंग. म्हणजे आपल्याला अकाउंटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट रिक्वायर्ड आहे. आता तुम्ही म्हणशाल का डीमॅट अकाउंट नेमकं काय. आता एक सिंपल साध्या भाषेत सांगायचं जर झालं, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, व्हॉट इज अ डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट इज अकाउंट इट यूज फॉर स्टॉक ट्रेडिंग अँड दिस अकाउंट प्रोव्हाइड्स बाय ब्रोकर. फाईन. आता बघा, एक डीमॅट अकाउंट एक सॉफ्टवेअर असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नेट बँकिंगमध्ये किंवा बँकिंग एखादं अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नेट बँकिंगचं ॲप्लिकेशन दिलं जातं, तशाच प्रकारे आपल्याकडे एक ब्रोकर असतात. ते ब्रोकर ट्रेडिंगसाठी, व्यापार करण्यासाठी आपल्याला एक अकाउंट देतात, सॉफ्टवेअर अकाउंट देतात, त्यालाच आपण डिपेंड अकाउंट म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट दोन गोष्टी असतात. पण याच्यामध्ये एक सिंपली असं पकडा, डिमॅट अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे डिमॅट अकाउंट. आता याच्यामध्ये डीपली स्टडी तुम्ही जेव्हा कराल तेव्हा त्याच्यातला बेसिक छोटासा मायनर डिफरन्स आहे, तुम्हाला कळेल. त्याच्याशी काही गरज नाही आपल्याला. ओके, तर ते आपण नंतर बघू. आता बघा, ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल जे पण डीमॅटचा अकाउंट आहे, शेअर खान, झरोदा वगैरे वगैरे, तर हे आपल्याला एक डिफरंट टाईपचं अकाउंट देतात, त्यालाच म्हणतो आपण डीमॅट अकाउंट. ओके, फाईन. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे हाऊ टू चॉईस दी ब्रोकर. म्हणजे आता इव्हन आपण ट्रेडिंग करायची आहे, आपल्या सगळ्या गोष्टी थोड्याफार समजल्या, आपल्याला ब्रोकर चूज करायचा. म्हणजे आता सपोज तुम्ही जर एका ठिकाणी गेले तर शेअर खानवाले कोणते असतील किंवा झरोदावाले असतील तर तुम्ही त्यांचं अकाउंट ओपन करू शकता. ओके, पण ब्रोकर चूज करण्यासाठी एक सिक्वेन्स आहे किंवा आपण कशा प्रकारे ब्रोकर चूज करावं हे आपलं एक थोडंसं गाईड मी करतो, जेणेकरून आपल्याला थोडीशी कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा, ब्रोकरचे खास करून दोन प्रकार पडतात. एक असतो फुल सर्व्हिस ब्रोकर आणि दुसरा असतो डिस्काउंट ब्रोकर. ओके, आता बघा, जे पण फुल सर्व्हिस ब्रोकर असतात, बरोबर, तर हे थोडीशी जास्त सर्व्हिस देतात आणि जे पण डिस्काउंट ब्रोकर असतात हे एकदम आपल्याला म्हणजे ते पण सर्व्हिस देतात, पण त्याच्यामध्ये मायरन डिफरन्स काय असतो, जे फुल सर्व्हिस ब्रोकर असतात हे कॉस्टली असतात, लार्जर असतात. त्याच्या व्यतिरिक्त यांचे जे ब्रोकरेज आहेत ते पण जास्त असतात, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना कॉल करूनही ट्रेड करू शकता, बरोबर. त्या व्यतिरिक्त जे पण डिस्काउंट ब्रोकर असतात
हे मिनिमम कॉस्टली असतं ॲज कम्पेअर फुल सर्व्हिस ब्रोकर. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे आहे डिस्काउंट ब्रोकर, याच्यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं जातं आणि तुम्हाला वैयक्तिक ट्रेड करावं लागतं. तुम्हाला ते ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी थोडंसं सपोर्ट जे आहे करतात, पण जास्त नसतं त्यांचं, बरोबर. म्हणजे तुम्ही वैयक्तिक लेवलला सगळं तुम्हाला ट्रेडिंग करावं लागतं. आता बघा, तुम्हाला मी सजेस्ट करेल का इवन जे डिस्काउंट ब्रोकर आहे, हा डिस्काउंट ब्रोकर तुम्ही चूज करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी मार्जिनमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करू शकता किंवा जास्तीत जास्त ट्रेडिंग करू शकता. आता कमीत कमी मार्जिन प्रॉफिट काय आहे नेमकं आपण नंतर बघू. आता बघा, आफ्टर दॅट आमच्याकडनं तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट सजेस्ट केलं जातं, जेणेकरून तुम्ही जर त्याच्या माध्यमातून ट्रेडिंग करताय तर तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटवरती जास्तीत जास्त प्रॉफिट करू शकता आणि कमीत कमी ब्रोकर्स तुम्हाला भेटू शकतात. आता ते कोणतं आहे तर तुम्हाला एक अकाउंट सजेस्ट करतोय, डीमॅट ट्रेडर एक सजेस्ट करतोय डीमॅट अकाउंटसाठी, तर त्याचं नाव आहे आस्था ट्रेड. आता बघा, अदर जे पण ब्रोकर आहे तर काही जे ब्रोकर आहे तर ते कॉस्टली आहे किंवा त्यांचं मार्जिन रिक्वायर्ड असतं, ब्रोकरेज जास्त असतं, बरोबर. पण मोस्ट ऑफ ऑल ॲज कम्पेअरिंग अदर दुसऱ्या कम्पॅरिझनमध्ये आस्था ट्रेड एक बेस्ट ब्रोकर आहे. इक्विटीसाठी 60 टाईम भेटतं आहे, कमोडिटीसाठी 40 टाईम भेटतं आहे तुम्हाला. लिव्हरेज त्याला आपण म्हणतो मार्जिन. आता मार्जिन काय असतं हे तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला मार्जिनबद्दल एक अजून ॲडव्हान्स मी टॉपिक त्याच्यावर डिस्कस करू. त्याच्याव्यतिरिक्त अदर जे परत ब्रोकर असतात ते 10 टाईम 20 टाईम बरोबर ते मार्जिन आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्या व्यतिरिक्त इंडियामधलं हायेस्ट लिव्हरेज्ड जो ब्रोकर आहे तो आहे आस्था ट्रेड म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त ट्रेडिंग करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट का ते ब्रोकरेज आहे आपल्याकडे, ते ब्रोकरेज इथं 0.1% आहे आपल्या टर्नओव्हरवरती. आणि काही जे ब्रोकर असतात त्यांचे 0.5 0.1 डायरेक्टली 1 पॉईंट. ओके, तर अशा प्रकारे पण ब्रोकरेज असू शकतात. तर मोस्ट ऑफ ऑल मी तुम्हाला प्रेफर करेल का तुम्ही आस्था ट्रेड म्हणून सजेस्ट करा. आता तुम्हाला याच्यात जर अकाउंट ओपन करायचं असेल तुम्हाला मी एक लिंक देतोय, ती लिंक तुम्ही बघून त्याच्यावरती अकाउंट ओपनिंग प्रोसेस करू शकता. ओके, त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी का आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी तिसरा जो टप्पा आहे, तिसरा जो फेजेस आहे, तो तिसरा फेजेस काय का हाऊ वी कॅन स्टार्ट. आता आपल्याकडे सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला मार्केट कळले. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल करन्सी मार्केट, कमोडिटी मार्केट, हे मार्केट आपल्याला 3 मार्केट कळले, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे डीमॅट अकाउंट काय असतं ते आपल्याला नीड आहे ते कळलं. ओके, आता डीमॅट अकाउंट आहे, मार्केट कळलंय, मग आपल्याला ट्रेडिंग कसं करायचं. ओके, आता ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे वी नीड अ मार्केट. ओके, आता आपल्याकडे डीमॅट अकाउंट तर आलं, पण आपल्याला डीमॅट अकाउंटवरती ट्रेड करायचे, पण ते ट्रेड करण्यासाठी आपल्याला परत मार्केटची गरज आहे. म्हणजे आपण कोणत्या मार्केट ट्रेड करणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर व्यापार करायचा आहे, आपण जर काहीतरी भाजीपाला घेऊन विकायला गेलो, बरोबर, तर आपण इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात नाही जाऊ शकत विकायला. आपल्याला भाजीपालाची जी लेन आहे किंवा जी गली आहे त्या गलीमध्येच आपल्याला लांब बसायला लागेल, जेणेकरून तो भाजीपाला विकेल. ओके, तशाच प्रकारे फॉर एक्झाम्पल आपल्याला मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला मार्केटची गरज आहे. आता बघा, शेअर्स मार्केट मी पहिलं सांगितलं तुम्हाला, बरोबर, कमोडिटीज मार्केट सांगितलं, करन्सीज मार्केट सांगितलं. आता याच्यापैकी तुम्ही कोणते मार्केट चूज करा, बरोबर. तर मी तुम्हाला बेस्ट सजेशन देईल, तुम्ही शेअर मार्केट चूज करा आणि कमोडिटी मार्केट चूज करा. करन्सीज मार्केटकडे तुम्ही लगेच वळू नका, जेणेकरून तुम्हाला तो लॉस होण्याची शक्यता असते. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे वी नीड मार्केट सेगमेंट. आता बघा, मार्केट आपल्याला कळलं, ठीक आहे, आपल्या शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे, पण शेअर्स मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचं आहे, परत तो एक दुसरा टॉपिक आपल्याकडे आला. शेअर मार्केटमध्ये आपल्याला करायचं आहे TCS, SBI, ॲक्सिस बँक वगैरे, महिंद्रा वगैरे जे पण कंपन्या आहे त्या कंपन्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. आता बघा, ते ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काही डिफरंट टाईपचे टेक्निकल गोष्टी असतात, त्या आपण सगळ्या नंतर बघू. मोस्ट ऑफ ऑल शेअर्स मार्केटमध्ये ज्या पण इंडस्ट्रीज आहे, मोठ्या इंडस्ट्रीज आहे, तर त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, व्यापार करू शकतो. ओके, आता सेकंड आहे कमोडिटीज. कमोडिटीज म्हणजे काय, आता तुम्ही सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम वगैरे जे आहे, ऑइल, क्रूड ऑइल, ओके, तर हे तुम्ही कमोडिटीजमध्ये परचेस सेल करू शकता. आफ्टर दॅट करन्सीज मार्केट. करन्सीज मार्केटमध्ये USD INR, युरो INR, JPY INR, हे असे डिफरंट टाईपचे जे करन्सीज आहे याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन का तुम्ही पहिले समजून घ्या शेअर मार्केट, कमोडिटी मार्केटपासून सुरुवात करा, आफ्टर दॅट तुम्ही तिकडं वळू शकता. ओके, चौथा आपल्याकडे फेज आहे ट्रेडिंगसाठी, काय का आपल्याला हे जे शेअर्स, कमोडिटीज आणि करन्सीज आपण बघितले याच्यामधलं तुम्ही एक टॉपिक सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल आपण सिलेक्ट केला ॲक्सिस बँक. ओके, तर ॲक्सिस बँकवरती आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. ॲक्सिस बँक आज वरती जाणार आहे किंवा व्हॅल्युएशन वाढणार आहे किंवा व्हॅल्युएशन घटणार आहे हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे डायरेक्टली आपण आपल्या डीमॅट अकाउंटला डायरेक्टली ट्रेड हे करू शकतो. ओके, बघा, त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट
ऑनलाईन ट्रेडिंग आणि स्मार्ट कन्सेप्ट. आता तुम्ही म्हणशाल काही इव्हन ऑनलाईन ट्रेडिंग तर आहे, आता भरपूर लोकांना माहीत असेल, पण एक मोस्टली हा बिगिनर सेमिनार आहे. त्याच्यासाठी मी सांगतोय का इवन तुम्ही कोणतीही गोष्ट ट्रेडिंगमध्ये एक स्मार्ट पद्धतीने करू शकता. तर ती स्मार्ट पद्धत जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची. ऑनलाईन ट्रेडिंग स्मार्ट कन्सेप्ट. आता स्मार्ट कन्सेप्ट काय का, फॉर एक्झाम्पल इथे एक चार्ट दिसतोय, हा चार्ट मी तुम्हाला शो केलाय. आता बघा उजव्या बाजूला इकडे जी पण हॉरिझॉन्टल लाईन दिसते, इकडे किंमत दिसते, प्राइस दिसते. ओके, त्याच्यानंतर जो खालच्या बाजूचा बॉटम साईड आहे, इकडे आपल्याला काय ड्युरेशन दिसतंय. म्हणजे इवन तुम्हाला जे पण टाइम असतो आपला, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस, याच्यानुसार जे व्हॅल्युएशन आहे हे कम जादा किंवा कमी जास्त होत असतं. राईट. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, खरेदी विक्री करायची. आता खरेदी विक्री कशी करायची ते आपण थोडक्यात समजून घेऊ. बघा आता बघा, एक लॉजिक 1 आणि लॉजिक 2 असे 2 लॉजिक आपल्या ट्रेडिंगसाठी दिले जातात. बरोबर. आता बघा, आता हे जे लॉजिक आहे ते लॉजिक काय आपण थोडक्यात समजून घेऊ. आता बघा लॉजिक 1 काय सांगतंय, आता आपल्या आजूबाजूच्या बाजारामध्ये आपण जर बघितलं, आपल्याला एखादी वस्तू ती आपल्याला विकायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 1000 रुपयाला आपण वस्तू घेतली आणि ती 2000 रुपयाला आपण विकली. बरोबर. तर आपल्याला काय प्रॉफिट होणार, 1000 रुपये प्रॉफिट होणार. ते जरा एक लॉजिक 1 म्हणजे काय, आपण पहिले काय करा, बाय करा आणि मागून काय करा, सेल करा. म्हणजे आपण एखादी वस्तू 600 रुपयाला घेतली आणि 1000 रुपयाला विकली, आपला प्रॉफिट किती होणार आहे, 400 रुपये. राईट. आता हे झालं नॉर्मल लॉजिक. पण याच्याच व्यतिरिक्त दुसरं जे लॉजिक आहे तर त्याला ह्याच्याच उलट लॉजिक आहे. आता हे जे पहिलं जे लॉजिक आहे याला म्हणतो आपण लॉंग पोझिशन, म्हणजे काय, बाय करून सेल करणं. बरोबर. आणि सेकंड जे लॉजिक आहे याला आपण म्हणतो सेकंड जे लॉजिक आहे याला म्हणतो शॉर्ट सेल पोझिशन. म्हणजे आपल्याकडे जे पण एक्सचेंजर आहे BSE NSE, बरोबर, तर हे आपल्याला एक शॉर्ट सेलची एक कन्सेप्ट देतात किंवा आपल्याला एक ॲडव्हाइस देतात, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सेल पण करू शकतो. म्हणजे आता बघा, एखादी वस्तू आपण 1000 रुपयाला जर सेल केली आणि ती परत 600 रुपयाला आपण घेतली, बरोबर, तर ती आपल्याला प्रॉफिट होणार आहे 400 रुपये. बरोबर. आता अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट होतो. पण याच्यामध्ये कशा प्रकारे प्रॉफिट करायचं आहे ते आपण ॲडव्हान्स गोष्टीमध्ये बघणार आहे. तर ही नॉर्मल कन्सेप्ट आहे. राईट. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काम करण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. पहिला असतो एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट आणि तिसरा असतो स्टॉप लॉस पॉईंट. म्हणजे काय, का एखादी गोष्ट आपल्याला केव्हा बाय और सेल करायची, म्हणजे वेन अँड वाय, हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे. केव्हा आपण बाय करायची आणि का आपण बाय करायची, किंवा का आपण सेल करायची किंवा केव्हा आपण सेल करायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला एंट्री पॉईंटमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी येणार आहे. दुसरा आहे डेस्टिनेशन, म्हणजे आपण सपोज बाय केलं आहे किंवा सेल केलं आहे, आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, ज्याला म्हणतो आपण टार्गेट, त्यालाच म्हणू आपण डेस्टिनेशन. आणि एखादी वस्तू एखादी सेगमेंटमध्ये आपण ट्रेड घेतला आणि त्याचा ट्रेड घेतल्यानंतर त्या वस्तूची किंमत जर कमी होते तर आपल्याला लॉसही होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण एक रिस्क मेंटेन करण्यासाठी एक दुसरी कन्सेप्ट असते, त्यालाच म्हणतो आपण स्टॉप लॉस. ओके, फाईन. आता बघा एक इमेज आहे किंवा एक चार्ट दिला आहे. या चार्टमध्ये 2 प्रकारचे इथं मी तुम्हाला समजण्यासाठी एक सिम्बॉल दिला आहे. एक रेड आहे आणि ग्रीन आहे. आता बघा रेड सिम्बॉलवरती किंवा रेड जे आहे इथं मार्केट पडत होतं किंवा मार्केटमध्ये मंदी आलेली होती, म्हणजे मार्केटमध्ये लॉसेस चालू होते किंवा मार्केट खालच्या डायरेक्शननं मूव्ह करत होतं. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, शॉर्ट सेल करू शकतो किंवा सेल करू शकतो. म्हणजे सेलची पोझिशन आपण करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं एंट्री घेतली असती 1367 रुपयाला सेलची. बरोबर. आता याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला पूर्ण इंट्राडे काम करण्यासाठी, बरोबर, म्हणजे इंट्राडे असो पोझिशन असो दोन्हीमध्ये काम करण्यासाठी, इंट्राडेमध्ये खास करून इंट्राडेमध्ये काम करण्यासाठी किंवा पूर्ण दिवसामध्येच काम करण्यासाठी आपल्याला काय करायचं, जर आपण एखादी वस्तू खरेदी केली, बरोबर, मार्केटच्या टाईमानुसार एखादी गोष्ट आपण खरेदी केली तर ते विकणं आपल्याला महत्त्वाचं आहे, कंपल्सरी. म्हणजे तुम्ही बाय केलं तुम्हाला सेल करावंच लागेल. ओके, नाही केलं तर ते एक्सचेंजर तुमचे सेल वगैरे करून टाकेल किंवा ब्रोकर तुमचा सेल करून टाकेल आणि तुमचं जे पण काय प्रॉफिट लॉस असेल तुम्हाला ते करून देणार. त्याच्यानंतर तुम्ही जर बाय केलंय तुम्हाला सेल करावंच लागेल आणि सेल केलेलं आहे तुम्हाला बाय करावाच लागेल. ओके. आता बघा इथं जर फॉर एक्झाम्पल आपण जर सेल केलं असतं 1367 रुपयाला. ओके, मग आता सेल केल्यावरती आपल्याला दुसरं काय करावं लागणार आहे, बाय करावं लागेल. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे का, हा चार्ट बघून आपल्या डीमॅट अकाउंटवरती एंट्री करायची. म्हणजे एंट्री म्हणजे काय, एक आपल्याला फॉर एक्झाम्पल टॅली किंवा आपण याची एक एंट्री करतो ना,
तशाच प्रकारे याच्यावरती आपल्याला काय करायचं, ऑर्डर टाकायची किंवा एंट्री करायची, त्यालाच म्हणतो आपण एंट्री करणे. बरोबर. आता बघा ट्रेड टाकणे. फाईन. इथं आपण जर सेल केलं असतं तर आपल्याला काय करणं होतं, बाय करायचं होतं. ओके. तर मग आपण काय केलं असतं, अजून कमी किमतीला इथं बाय केलं असतं. बरोबर. म्हणजे 1367 1346 म्हणजे आपल्याला काय झालं असतं, अशा प्रकारे जर आपण बाय केलं असतं तर इथं आपल्याला प्रॉफिट झाला असता. बरोबर. आता बघा हे जे मार्केट आहे तर हे 90 to 95% स्ट्रक्चरली चालतं. बरोबर. पण 5% त्याच्यामध्ये अशा प्रकारे काही व्हेरिएशन असतात तर त्या अनएक्सपेक्टेड असतात. म्हणजे इव्हन काही मार्केटमध्ये केव्हाही काही होऊ शकतं. जर केव्हाही काय झालं तर आपले पैसे जे आहे तर ते लॉसमध्ये जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला रिस्क जे आहे ही रिस्क मेंटेन करण्यासाठी अजून एक आपण एंट्री करतो, त्याला म्हणतो आपण स्टॉप लॉस. बरोबर. म्हणजे आपण असं बघा, आपण इथं सेल केलंय, इकडे बाय करणार होतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण परत काय करणार, इथं परत एक बायची एंट्री आपण करून ठेवणार. म्हणजे काय झालं, समजा असं पकडा, इथून एंट्री घेतली, हे झालं टार्गेट आणि हे झालं आपलं स्टॉप लॉस. मार्केट आता इथून एंट्री घेतल्यानंतर एक तर वरती जाईल किंवा एक ते खाली येईल. बरोबर. दोनच पॉसिबिलिटीज आहे. मार्केट हा सरळ सरळ तर नाही चालणार. बरोबर. मार्केट एक तर अप डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल किंवा डाऊन डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. बरोबर. आता हे अप आणि डाऊन डायरेक्शन कशी ओळखायची ते आपण नंतर बघणार. बघा आता हे जर मार्केट आपल्या ट्रेंडमध्ये गेलं किंवा आपल्या टार्गेटनुसार गेलं तर आपल्याला इथं प्रॉफिट होणार आहे. पण हे आपल्या विदाऊट टार्गेटनुसार किंवा आपल्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये गेलं तर आपल्याला इथं लॉस होणार आहे. आता बघा इथं जर आपण स्टॉप लॉस जर लावला नाही तर हे मार्केट भरपूर काही वर जाऊ शकतं आणि इथं आपल्याला भरपूर मोठा लॉस आपल्याला होऊ शकतो. त्याच्यासाठी किंवा आपलं जे अकाउंट आहे ते आपलं अकाउंट पण पूर्ण खाली होऊ शकतं. त्यासाठी आपण काय करणार, एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस पॉईंट. आणि दुसरं जे पहिलं जे लॉजिक होतं, एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट, स्टॉप लॉस पॉईंट. म्हणजे इव्हन तुम्ही एंट्री घ्या 1348 रुपयाला, टार्गेट लावा वरच्या बाजूला 1367 रुपये आणि त्याचा स्टॉप लॉस असेल खालच्या बाजूचा. आता बघा या दोन डायरेक्शनवरती आपल्यामध्ये ट्रेडिंग जे आहे ते चालते. आता या पूर्ण सेमिनारमध्ये ॲक्च्युली ट्रेडिंग कशी करायची आपण बघणार आहोत. नेक्स्ट आपण बघू एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता ट्रेडिंग इज प्रोफेशनल ट्रेडिंग. आता म्हणजे काय, आता भरपूर काही लोक ट्रेडिंगमध्ये येतात, ट्रेडिंगमध्ये 2-3 दिवस काम करतात, 2-3 इंडिकेटर बघतात. बरोबर. 2-3 चार्ट बघतात. त्यांना वाटतं का आता आम्ही सगळं शिकलोय, बाय सेल येतं. एकदा काहीतरी अंदाजे काहीतरी एक एंट्री केली, त्याच्यामध्ये 2-5 हजार रुपये प्रॉफिट झाला. त्यांना वाटतं का आता सगळ्या गोष्टी मला जमायला लागल्या. बरोबर. पण इव्हन अंदाजे प्रॉफिट एक वेळेस होणार आहे. बरोबर. पण तुम्ही जर स्ट्रक्चर समजून घेतलं किंवा त्याच्यावरती प्रॉपरली सगळ्या गोष्टी स्टडी करून तुम्ही जर एंट्री घेतली, तुम्हाला लाईफ टाईमसाठी सगळा प्रॉफिट होणार आहे. बरोबर. आता बघा एक एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर एक असं बघा, जो पण पहिला जो कोणता तो ट्रेडर असतो, बरोबर, हा पहिला ट्रेडर जेव्हा पण मार्केटमध्ये येतो तो काय करतो, व्हिडिओज बघतो यूट्यूबवरचे, एंट्री घेतो, बाय करतो, टार्गेट लावतो आणि इकडे खालच्या बाजूला स्टॉप लॉस तो लावतो. बरोबर. त्याच्यानंतर काय होतं का तो कॅन्डलस्टिक लावतो 5 मिनिटाची, 2 मिनिटाची, काही वेळेस 1 मिनिटाची. बरोबर. त्याला जास्त उत्साह असतो, घाई असते, कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त पैसे कमवायचे असते. बरं. आता एक मी परत एक फ्रँकली सगळ्यांना सांगेल का ट्रेडिंग मध्ये पैसे भेटतात, पण जशा प्रकारे आपण एक जॉब करतो, जशा प्रकारे आपण एक व्यवसाय करतो किंवा जशा प्रकारे आपण एक काहीतरी सिक्वेन्शियली वर्किंग करतो, तशाच प्रकारे ट्रेडिंगमध्ये पण तुम्हाला काय करायचं, सिक्वेन्शियली वर्किंग करायचं. सिक्वेन्शियली वर्किंग केलं तर तुम्ही लाखो करोड रुपये कमवू शकता. आणि तुम्ही जर फक्त म्हटले का रात्रीतून मला करोड रुपये व्हायचे किंवा काही करोड रुपये कमायचे, तर हे कदापि पॉसिबल नाही. तुमचे जे पैसे आहेत ते रात्रीतून सगळे पैसे लॉस होणार आहे. तर ते कसे होणार आहे, काय होणार ते पण आपण बघणार. ओके. आता बघा तुम्ही पहिला ट्रेड घेतात, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावतात आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. तुम्ही काय करतात का परत दुसरा ट्रेड घेतात. दुसरा ट्रेड घेतल्यानंतर परत टार्गेट स्टॉप लॉस लावतात, त्याच्यामध्ये पण तुमचा लॉस होतो. बरोबर. अशा प्रकारे 1-2-4 वेळेस लॉस झाल्यानंतर, बरोबर, तर चौथ्या वेळेस आपण काय करतो का जेव्हा पण आपण ट्रेड घेतो, ट्रेड घेतल्यानंतर, बरोबर, तुमचा जो स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉसच तुम्ही लावत नाही का कारण की 2-3 वेळेस अगोदरच्या वेळेस तुम्ही काय केलं, जेव्हा पण स्टॉप लॉस लावला, बरोबर, स्टॉप लॉस हंटिंग नावाची कन्सेप्ट आहे भरपूर लोकांच्या माइंडसेटमध्ये असतं. स्टॉप लॉस हंटिंग होतो, स्टॉप लॉस हंट असतो. बरोबर. स्टॉप लॉस हंटिंग म्हणजे काय, स्टॉप लॉस घेणं किंवा स्टॉप लॉस होणं किंवा स्टॉप लॉस खाणं. बरोबर. स्टॉप लॉस हंटिंग ही एकदम फेमस कन्सेप्ट आहे भरपूर लोकांच्या कानावरती. बरोबर. आता इव्हन स्टॉप लॉस हंटिंग जे आहे तर ती भरपूर वेळास होते. बरोबर. त्यामुळेच काही लोक स्टॉप लॉसच लावत नाही. बरोबर. आता बघा एकदा स्टॉप लॉस लावला, ठीक आहे,
दुसऱ्यांदा स्टॉप लॉस झाला ठीक आहे, आणि तिसऱ्यांदा स्टॉप लॉस होतो तेव्हा आपण काय करतो, स्टॉप लॉस लावत नाही. बरोबर, जेव्हा पण स्टॉप लॉस होतो, स्टॉप लॉस झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदामध्ये परत मार्केट आपले जे टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचून जातं, आणि तेव्हा आपल्याला वाटतं की अरे बाप, हे स्टॉप लॉस आपण नसता लावला तर आपलं टार्गेट चाललं असतं. ओके, तर हा एक आपल्या डोक्यामध्ये येऊ असतो, आणि त्या व्यतिरिक्त ती कन्सेप्ट आपल्या डोक्यात आल्यानंतर आपण आपले मनाचे जे डोक्याची जी लॉजिक आहे हे लावायला आपण सुरुवात करतो. आपल्याला जसं वाटतंय तशा प्रकारे काहीतरी एक आयडिया लावायचा आणि मार्केटवरती इम्प्लिमेंट करायचा, हे आपण वैयक्तिक लेवलला सुरू करून देतो. त्याच्यानंतर काय होतं का, एक ट्रेड आपण घेतो, त्याच्यामध्ये स्टॉप लॉसच लावत नाही. ओके, आणि तो मार्केट खाली येतं, काही काळानंतर परत वरती जातं, आपलं टार्गेट होतं. बरोबर, त्याच्यानंतर जे पुढचे असतात आपल्याला पूर्ण डॅम शुअर असतो आपण काय, का आता इथून पुढं आपल्या ट्रेडला स्टॉप लॉस लावायचा नाही. का, कारण की आपण स्टॉप लॉस लावला स्टॉप लॉस जातो. बरोबर, त्याच्यामुळे आपण स्टॉप लॉस लावत नाही. त्याच्यानंतर 1-2 ट्रेड होतात, आणि चौथा ट्रेडमध्ये काय होतं का, मार्केट इतकं जोरात खाली येतं आणि तुमचं जो पूर्ण मार्जिन असतं हे पूर्ण मार्जिन इथं पूर्ण मार्केट घेऊन जातं, जेणेकरून तुमचं डिमॅट अकाउंटला काही उरत नाही. ओके, आता अशा प्रकारे कन्सेप्ट होतात. पण हे काय झालं, तुमचा अनसिक्वेन्सनेस, म्हणजे तुमचा काय सिक्वेन्स नाही आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची प्रॉपर काही माहीत नसेल तर या सगळ्या गोष्टी होतात. आता मी तुम्हाला एक इथं मेन्शन करावं वाटेल किंवा एक सांगायला वाटेल आवडीने, का मोस्ट ऑफ ऑल जे पण ट्रेडिंग चालतं हे ट्रेडिंग टोटली जे पण मूव्ह होतं किंवा मुवमेंट होतात हे विदाऊट मूव्ह आणि विदाऊट स्ट्रक्चरचं नाही होत. ती पूर्ण स्ट्रक्चरली मूव्ह विदाऊट मूव्ह स्ट्रक्चर, हे जे आहे विदाऊट मूव्ह स्ट्रक्चरच्या, म्हणजे विदाऊट स्ट्रक्चरच्या मूव्ह नाही होत, पूर्ण स्ट्रक्चरली मूव्ह चालतं. म्हणजे मुवमेंट ज्या होतात वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला, किंवा खाली आलं तर कुठपर्यंत येणार, वरच्या बाजूला जायला गेलं तर कुठपर्यंत जाणार, तर हे पूर्ण स्ट्रक्चरली मुवमेंट होत असते. बरोबर, तर आपल्याला ते जे स्ट्रक्चर आहे ही पण समजून घेणं रिक्वायर्ड आहे. असं अंदाज पंच आपण जर करतोय तर आपल्याला किती पण दिवस काही कोटी रुपये आपण जरी त्याच्यामध्ये घातले तर आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट करू शकत नाही. ओके, आता बघा, अशा प्रकारची ट्रेडिंग कन्सेप्ट आहे. ही सगळी ट्रेडिंग कन्सेप्ट तुम्ही आपल्यासोबत जर करताय तर तुम्ही भरपूर काही पैसे कमवू शकता. आता बघा, अवर ट्रेडिंग इन मार्केट सेगमेंट, आता आम्ही जे ट्रेडिंग करतो तुम्ही जर आमच्यासोबत मिळून मिसळून जर काम करता तर भरपूर तुमचा प्रॉफिट जो आहे तो भेटणार आहे. आता बघा, आमच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही जे पण मार्केट सेगमेंटमध्ये काम करतो, स्पेसिफाईड सेगमेंटमध्ये, तर याच्यामध्ये खास करून जे पण शेअर्स आहे याच्यामध्ये इंडेक्स फ्युचर नावाचा एक प्रकार आहे. इंडेक्स फ्युचरमध्ये बँक निफ्टी झालं, ओके, बँक निफ्टी झाला आणि निफ्टी झालं, हे दोनमध्ये ट्रेड आपले चालतात. आता बघा, जे पण आपलं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर इवन इक्विटी, कमोडिटी, करन्सी आणि अदर फॉरेक्ससाठी पण हे ॲप्लिकेबल असेल. आता हे स्ट्रक्चर काय आहे ते आपण नंतर बघणार किंवा शिकणार आहोत. महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती आहे, आपण जे पण तुम्ही म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी ॲक्च्युली तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला हवी, म्हणजे तुम्ही किती प्रॉफिट करू शकता किंवा कशा प्रकारे प्रॉफिट करू शकता. याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय का इवन जे पण आपण स्पेसिफाईड कॅटेगरी आहे आपल्या, या स्पेसिफाईड कॅटेगरीमध्ये आपण काम करतो. आता बघा, पहिली जी स्पेसिफाईड कॅटेगरी आहे त्या बँक निफ्टी, दुसरं आहे निफ्टी, तिसरं आहे कमोडिटी सेगमेंटमधला क्रूड ऑइल आणि सिल्वर. ओके, त्याच्यानंतर करन्सी मार्केटमध्ये USD, INR वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यात आपल्याकडे असतात. आता बघा, याच्यामध्ये काम करत असताना बँक निफ्टी आणि निफ्टी, बरोबर, आता बघा, बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये आपण ट्रेड करतो. याच्यात ट्रेड करताना बाय टार्गेट आणि स्टॉप लॉस, एंट्री पॉईंट, टार्गेट आणि स्टॉप लॉस, ह्या तीन गोष्टी आपल्याला नेसेसरी असतात, का महत्त्वाच्या असतात. आता याच्यामध्ये आपले ट्रेड होतात. आता याच्यामध्ये ट्रेड करत असताना आपला एक ग्रुप आहे, एक चॅनल आहे BWC ट्रेडर नावानं. तर ह्या ग्रुपमध्ये आपल्याकडे डेली जे पण आपल्याकडे रजिस्टर्ड पीपल आहे तर ह्या रजिस्टर्ड पीपलसाठी काही कॉल दिले जातात, काही ॲडवाईस दिले जाते, जेणेकरून ते दिवसाकाठी भरपूर काही पैसे कमवू शकतात. आता बघा, तुम्ही जर काहीतरी एक स्ट्रक्चरली प्रोफेशनली जर इन्कम करायचं आहे, काहीतरी प्रॉफिटेबल तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ प्रॉपरली बघा. ज्या पण लोकांनी काही सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल आत्तापर्यंतचा, पुढचा तुम्हाला आवडणारच आहे, पण तुम्ही व्हिडिओ जर याच्यावरचा आवडला असेल तर लाईक करून द्या. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट, ह्या प्रोफेशनल ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर काम करता
तर नक्कीच तुमचा जो फायदा आहे तो तुम्हाला प्रॉफिट जो आहे तो इकडं दिसणार आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रॉफिट वगैरे कशा प्रकारे देऊ शकतो. आता बघा इथं आपलं एक टेलिग्राम एक चॅनल आहे. या चॅनलवरती काही स्क्रीनशॉट किंवा आपल्याकडे जे पण मेसेज आपल्याकडे दिले होतात किंवा जे पण आपल्याकडे कॉल जनरेट होतात, हे कॉल आपल्याकडे दिले जातात, ते डायरेक्टली कॉलवरती जरी काम करतात भरपूर काही प्रॉफिट आपला होऊ शकतो. आता बघा हे जे कॉल्स आहे कोणचे बँक निफ्टी, निफ्टी, क्रूड, सिल्वर, तर हे आपल्याला बघण्यासाठी कसे आपण बघू शकतो. याच्यासाठी तुम्ही जर कम्प्युटर यूज करत असाल तर एक वेबसाईट आहे investing.com, बरोबर, किंवा मनी कंट्रोल झालं, किंवा एक मार्केट प्लस नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्या मार्केट प्लस नावाच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही चार्टिंग बघू शकता. आता बघा हा चार्ट तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, तुम्हाला जर नसेल माहिती कसा बघायचा तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून द्या, मार्केट कसं वॉच करायचं ते तुम्हाला सांगून देईन मी, त्याच्यावरती एक व्हिडिओ आपण बनवू. ओके, आता हे मार्केट चार्टिंग तुम्ही कसं बघू शकता. आता बघा महत्त्वाचा एक प्रश्न आहे, हाऊ टू स्टार्ट ट्रेडिंग विथ अस. आता ट्रेडिंग करण्याची, प्रॉफिट करण्याची भरपूर लोकांना अपेक्षा असते, त्याच्यामध्ये लॉस होतो तरी त्यांची अपेक्षा असते. पण तुम्हाला जर आपल्यासोबत प्रॉफिटेबल काम करायचं असेल, एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत काम करून एक प्रोफेशनल ट्रेडिंग बनवू शकता. आता बघा तुम्हाला जर प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, या प्रोफेशनल ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला आपल्या माध्यमातून एक टेक्निकल ॲनालिसिस एक कोर्स सेशन आहे, हा तुम्हाला दिला जाईल. आता तो कशा प्रकारे असेल, काय असेल, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. आता बघा ह्या कोर्समध्ये तुम्हाला पहिली जी कन्सेप्ट आहे तर ती आहे मेथड अंडरस्टँडिंग. आता मेथड अंडरस्टँडिंग म्हणजे काय, का 6 दिवसाचा तुम्हाला एक लाईव्ह कॉल्स, लाईव्ह ॲडवाईस दिली जाईल. कशामध्ये, ज्या स्पेसिफाईड ज्या सेगमेंट आहे याच्यामध्ये, बरोबर. आता स्पेसिफाईड सेगमेंट कोणचे आहे, बँक निफ्टी, निफ्टी, क्रूड आणि सिल्वर, आणि जे पण पॉप्युलर सेगमेंट आहे या पॉप्युलर सेगमेंटमध्ये आपल्याकडे कॉल तुम्हाला ॲडवाईस दिली जाईल. याच्यामध्ये एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट, स्टॉप लॉस पॉईंट, या तिन्ही गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्हाला 6 दिवस असणार आहे, ह्या 6 दिवसामध्ये तुम्हाला मार्केट जे आहे वॉच करायचे, समजून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला ते कळेल का हा जो कॉल आहे किंवा ही जी ॲडवाईस आहे तुम्हाला आल्यानंतर अर्धा, 1 तास, 2 तास, 8 तास, 12 तासामध्ये जेव्हा तो कॉल होईल, तो कॉल झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, आता बघा कॉल जे आहे ते तुम्हाला बघायचे, समजून घ्यायचे, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ट्रेड करू शकता. ओके, ट्रेड कसे करायचे ते नंतर बघू आपण, पण तुम्हाला टोटली पहिले 6 दिवसात जे पण कॉल असतील ते कॉल तुम्हाला समजून घ्यायचे, अंडरस्टँड करायचे. त्या कॉलमध्ये तुम्हाला एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट, स्टॉप लॉस पॉईंट या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे तुम्हाला इथे दिल्या जातील. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बघू शकता. तर बघा इथं आहे बाय, हे झालं एंट्री पॉईंट, बरोबर, सेकंड टार्गेट पॉईंट, आणि तिथं आहे एसएल पॉईंट, बरोबर. तर अशा प्रकारे आपण एंट्री पॉईंट आणि टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस पॉईंट हे जे आहे 3 गोष्टी इथं तुम्हाला दिल्या जाणार. ते तुम्हाला काय करायचं, वॉच करायचं. आता वॉच करण्यासाठी जे पण ॲडवाईस कॉल तुम्हाला दिले जातील, हे ॲडवाईस कॉल बँक निफ्टी 10 ते 11 वाजे दरम्यान सकाळी तुम्हाला कॉल दिला जाईल, क्रूड ऑइल 10 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला एक कॉल दिला जाईल, आणि सिल्वर 10 ते 11 आणि 5 ते 6 या वेळेत तुम्हाला जे कॉल दिले जातील, हे तुम्हाला काय करायचे, मार्केट वॉच करायचे, जेणेकरून हे कॉल कशा प्रकारे होतात आणि किती प्रॉफिट आपल्याला होतंय. आता बघा तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी भरपूर मोठं स्वप्न घेऊन आला असेल, पण आपल्याला जेव्हा सिक्वेन्शियली आपण ट्रेड करू, बरोबर, तेव्हा आपल्याला काहीतरी प्रॉफिट होणार आहे. म्हणजे तुम्ही एक दिवस ट्रेड केला, लॉस झाला, लगेच दुसरे, म्हणजे तुम्ही जर दिवसातून कमीत कमी 2 ट्रेड करत असाल तर तुम्ही सिक्वेन्शियल ट्रेड करू शकता. पण तुम्ही जर दिवसातून जर कमीत कमी 5-10 ट्रेड करत असाल तर तुम्ही 100% लॉसमध्ये जाणार आहे. ठीक आहे, आता बघा या कन्सेप्टनुसार किंवा 6 दिवस तुम्ही जेव्हा पण वॉच कराल, त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 2,000 पासून तर 10,000 डेली इन्कम करू शकता. ही डेली इन्कम कशी होईल ते तुम्हाला जेव्हा तुमचा प्रॅक्टिकल असेल 6 दिवस ट्रेडिंग सेशन, हे बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल. आता बघा 6 दिवसानंतर हाऊ टू स्टार्ट ट्रेडिंग, म्हणजे 6 दिवस तुम्ही समजून घ्या पहिले ॲक्च्युली ट्रेडिंग कसं होते, कशा प्रकारे स्टॉप लॉस होतो, लॉस बुक होतो, किंवा कशा प्रकारे प्रॉफिट बुक होतो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळून जातील. ओके, आता 6 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे का, पहिली गोष्ट डीमॅट अकाउंट ओपन करायचं. ओके, डीमॅट अकाउंट, आणि डीमॅट अकाउंट तुम्ही वैयक्तिक लेवलला असेल तर ते यूज करू शकता, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल आपल्या माध्यमातून तुम्हाला देऊ आपण. ओके, सेकंड आहे तुम्हाला जर आपल्याकडे पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला अकाउंट आपल्याकडे भेटेल. त्याच्यानंतर गेट युअर ॲडव्हान्स पेड ट्रेनिंग सेशन. आता हा जो पूर्ण कोर्स सेशन आहे, या पूर्ण कोर्स सेशनच्या आपल्याकडे एक फी सेशन पण आहे, म्हणजे फी असते ही, तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस कोर्सची फी आहे ती कशी ती पण आपण बघू. आता बघा लर्निंग इन ट्रेनिंग, आता तुम्हाला जी पण ट्रेनिंग सेशन दिले जाईल का तुम्ही स्वतःच्या लेवलला यू कॅन डू इट सेल्फ,
एंट्री टार्गेट स्टॉप लॉस म्हणजे असं बघा, एक इमॅजिन करा तुम्ही स्वतः वैयक्तिक लेवलला जेव्हा एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट, स्टॉप लॉस पण जेव्हा तुम्ही फाइंड करू शकता, का जगामधली कोणती ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही, किती काही कोटी रुपये तुम्ही कमवू शकता. फक्त महत्त्वाची गोष्ट काय, का तुम्ही एकदा तुम्हाला गाडी चालवायला यायला लागली का तुम्ही ती गाडी कुठपर्यंत चालवून नेऊ शकता. ओके. पण आता शेअर्स मार्केटमधला असा एक टॉपिक आहे, जर तुम्हाला बाहेर जरी नाही जायचे घरातून तरी तुम्ही अनलिमिटेड इन्कम याच्या माध्यमातून करू शकता. आता त्याच्याबद्दल काय सांगायची गरज नाही जास्त. आता या पूर्ण ट्रेनिंग सेशनमध्ये एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट, स्टॉप लॉस पण या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. त्याच्याच व्यतिरिक्त हा जो पूर्ण पेड ट्रेनिंग सेशन असेल, याच्यामध्ये हा जो पूर्ण ट्रेनिंग सेशन आहे हा तुम्ही 6 तासाचा पूर्ण ट्रेनिंग सेशन असेल. हा 1 डेचा किंवा 2 डेचा असेल. तुम्ही जर ऑनलाईन करताय ओके तर हा 2 दिवसांमध्ये डिपेंड असेल, म्हणजे 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्ही केव्हाही घेऊ शकता, सॅटर्डे आणि संडेला. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नाशिक, पुणे आणि मुंबई या 3 लोकेशनला जे ट्रेनिंग सेशन आहे हे पण होत असतात. या ट्रेनिंग सेशनमध्ये तुम्ही केव्हाही पार्टिसिपेट करू शकता. बरोबर. मोस्ट ऑफ ऑल बघा, ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असेल 6 तासाचा ट्रेनिंग सेशन असतं आणि जर तुम्ही 2 दिवस करताय तर 3 तासाचा 2 दिवस असतो. तुम्ही हा ऑनलाईन घेऊ शकता, ऑफलाईन घेऊ शकता. आता बघा, हा पूर्ण ट्रेनिंग सेशन आहे. या पूर्ण ट्रेनिंग सेशनमध्ये फंडामेंटल झालं, टेक्निकल झालं, सायकोलॉजिकल झालं, ॲडव्हान्स टेक्निकल झालं. आता हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहे. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं काय, कॅन्डलस्टिक पॅटर्न झालं, स्टॉकेस्ट इंडिकेटर्स झाले, बरोबर, सायकोलॉजी झाली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या माध्यमातून त्या शिकतील किंवा समजतील किंवा शिकता येतील. ओके. महत्त्वाची गोष्ट, हे पूर्ण ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर आता समजा असं बघा, तुम्ही ट्रेनिंग सेशनला 6 दिवसाचा जो पण ट्रेडिंग सेशन आहे, फ्री ट्रेडिंग सेशन हा समजून घेतला. तुम्ही ट्रेनिंग सेशन घेतली ऑनलाईन किंवा ऑफलाईन, बरोबर. ऑफलाईन ट्रेनिंग सेशन घेतलं, आफ्टर ट्रेनिंग 6 दिवसानंतर, बरोबर, तुम्हाला 1 महिन्यापर्यंत ट्रेनिंग सेशन तुमची पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पूर्ण 1 महिन्यापर्यंत ज्या पण टिप्स आहे या टिप्स तुम्हाला दिल्या जातात, म्हणजे जे ॲडवाइस जे दिले जाते, म्हणजे ॲडवाइस कंटिन्यू तुम्हाला 6 दिवस दिले जातं, तशाच तुम्हाला टोटली पुढची 1 महिन्याभर दिलं जाईल. सर्टिफिकेशन तुम्हाला एक रिक्वायर्ड जर असेल तुम्हाला सर्टिफिकेशन पण भेटेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्युरीज असतील, तुम्हाला सपोर्ट जो आहे हा पण तुम्हाला दिला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त ट्रेडिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट असते की पॅशन लर्निंग इन अबोव्ह 1 मंथ. म्हणजे असं बघा, का भरपूर लोक एक उतावळे असतात, म्हणजे लगेच बाय करा, लगेच सेल करा, 50 रुपये, 20 रुपये, 2 रुपये, 1 रुपया जरी भेटतं लगेच प्रॉफिट बुक करून निघा, किंवा डायरेक्ट 100 रुपये लॉस होईपर्यंत बसा आणि 2 रुपये प्रॉफिट होऊन निघा. तर याच्यामध्ये केव्हा एंट्री घ्यायची, काय एंट्री घ्यायची आणि केव्हा एक्झिट करायचं आहे, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, 3 ते 4 गोष्टी, या सगळ्या पेशन्स लर्निंगमध्ये पण आपण शिकणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता बघा, हा पूर्ण जो ट्रेनिंग सेशन आहे, हा पूर्ण ट्रेनिंग सेशनची जी फीज असते, तर आपल्याकडे जेव्हा पण ट्रेनिंग सेशन होतात तर याची टोटली फीज असते 21,500 रुपये. बरं. आता ह्या 21,500 रुपयामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. प्लस त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, जे पण लोक आपला हा सेमिनार बघताय याच्यामध्ये एक बेस्ट ऑफर म्हणून तुम्हाला एक ह्या ट्रेनिंग सेशनची फीज आहे तर ती तुम्हाला भरायची आहे फक्त 10,500 रुपये. ओके. या 10,500 रुपये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग जे आहे ते पण सुरू करू शकता. कशा प्रकारे सुरू करायचे ते पण आपण बघू. आता बघा, ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस तुम्ही वैयक्तिक लेवलला कशा प्रकारे फाइंड करायचे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला A to Z आपल्याला शिकायच्या आहे. बरं. आता याच्यामध्ये शिकण्यासाठी अजून महत्त्वाचं काय, का तुम्ही म्हणशाल का अजून या 3 गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व काय आहे. ओके. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ट्रेडिंग बाउंड्री झालं, स्टॉक मार्केट बाउंड्री, त्याच्या व्यतिरिक्त फिबोनाची रिट्रेसमेंट, बरोबर, अशा भरपूर काही छोट्या मोठ्या कन्सेप्ट असतील. या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला इथं शिकायला भेटणार आहे. स्टॉकेस्टिक इंडिकेटर, प्रत्येक एक इंडिकेटरबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त अदर इन्व्हेस्टमेंट फॉर ट्रेडिंग. आता बघा, तुम्ही जर डायरेक्टली आपल्यासोबत काम करताय अदर इन्व्हेस्टमेंट, तर तुम्ही कमीत कमी 2,000पासून तर डायरेक्टली 20,000पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. कमीत कमी, जास्तीत जास्त 1 लाखापासून 5 लाखापर्यंत करू शकता. आता बघा, सिंगल इन्व्हेस्टमेंट पर सेगमेंट. आता बघा, तुम्हाला जर कमीत कमी 2 ते 10,000 रुपये जर डेली रिटर्न पाहिजे, बरोबर, तर इक्विटी आणि कमोडिटीसाठी कमीत कमी किमान आपण ज्या अकाउंट, म्हणजे आपल्याकडनं जे अकाउंट तुम्ही ओपन कराल त्या अकाउंटला ॲटलिस्ट 20,000 रुपये तुम्हाला ठेवावं लागतील, जेणेकरून तुम्ही ट्रेडिंग व्यवस्थित करू शकता. आता बघा, इक्विटीसाठी 20,000 आणि कमोडिटीसाठी 20,000, म्हणजे तुम्ही इक्विटी कमोडिटीसाठी कमीत कमी 2,000 किंवा 1,000 रुपयापासून पण सुरुवात करू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट होणार आहे, हा प्रॉफिट किती होईल, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, बरोबर ना. पण मोस्ट ऑफ ऑल तुम्ही जर 20,000 रुपये ठेवताय
तर ॲटलिस्ट कमीत कमी 2,000पासून 10,000पर्यंत डेली प्रॉफिट तुम्ही करू शकता. आणि तो कसा करणार आहे ते तुम्ही 6 दिवसाचा तो तुम्हाला फ्री सेशन असणार आहे. या फ्री सेशनमध्ये तुम्ही ते समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर इफ यू वॉन्ट डीमॅट अकाउंट, तुम्हाला जर डीमॅट अकाउंट हवं आहे, तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही इक्विटीसाठी तुम्हाला आपल्याकडे एक डीमॅट अकाउंट पण दिलं जाईल. आता हे डीमॅट अकाउंट काही जी कंपनीज असतात फ्री देतात, बरोबर, काहींचे ब्रोकरेज जास्त असतात. पण आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय का 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात डीमॅट अकाउंटसाठी. पहिलं असतं लिव्हरेज, आपल्याला जास्त भेटली जाईल इंट्राडे ट्रेडरसाठी, कारण की आपल्याला ट्रेडिंग करायची आहे, पैसे कमवायचे, आपल्याला जास्त पैसे नाही आपल्याकडे गुंतवण्यासाठी. आता बघा शेअर्स मार्केटमध्ये भरपूर लोक पैसे जास्त वेळ गुंतवतात जास्त दिवसांसाठी, बरोबर, त्यांचे पैसे असतात म्हणून आपण गुंतवतो. पण आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट करायचं आहे, पैसे कमवायचे, तर आपले जास्त पैसे नाही टाकायचे ट्रेडिंगमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रोकर सजेस्ट केला मी, आस्था ट्रेड. आता आस्था ट्रेडचे प्रॉफिट फायदा काय, कमीत कमी ब्रोकरेज आहे, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी भांडवलामध्ये तुमचा जो व्यवसाय आहे स्टार्ट आहे हा तुम्ही करू शकता. म्हणजे 1,000 रुपयापासून पण सुरू करू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टी ॲज अ टर्म्स अँड कंडिशन. आता बघा तुम्हाला जर डीमॅट अकाउंट हवं आहे, इक्विटीसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी असेल 510 रुपये, कमोडिटीसाठी 510 रुपये, आणि करन्सी जे आहेत तुम्हाला कंबाईन येईल. त्याच्यानंतर अदर तुम्हाला जे डॉक्युमेंटरीचे चार्जेस आहे तर ते असतील तुम्हाला 530 रुपये. टोटली अशा प्रकारे 1,550 रुपये तुम्हाला अकाउंट ओपनिंगसाठी चार्जेस जे ते लागणार आहे. आता बघा हे अकाउंट ओपनिंगचे चार्जेस आहे ते अशा प्रकारे पूर्ण लागणार. तुम्ही जर वैयक्तिक लेवल जर अकाउंट ओपन करता तर तुम्हाला याच्यामध्ये डॉक्युमेंटरीचे चार्जेस आहे हे तुम्हाला नाही लागणार. पण याच्यामध्ये जे 510 इक्विटी कमोडिटी याच्यासाठी तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त इक्विटीज पण करू शकता 510 रुपयात, कमोडिटीचे पण करू, असं कंपल्सन नाही का तुम्हाला दोन्ही तिन्ही करावं लागते. ओके. आता बघा तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पण देऊन देईल, तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट लिंकवरती जाऊन अकाउंट ओपन करू शकता. किंवा तुम्हाला जर काही गोष्टी नाही कळत तुम्ही डायरेक्ट आपल्या माध्यमातून अकाउंट ओपन करू शकता. ओके. आता बघा हा जो ट्रेनिंग सेशन आहे आफ्टर आपले 5 दिवसानंतर ट्रेनिंग सेशन जेव्हा पण सुरू होतोय आपला, बरोबर, तर जे आपण 6 दिवसामध्ये ज्या काही कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्याला, बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला 5 दिवसाचं एक ड्युरेशन दिलं जाईल. डेमो ट्रेडिंग सेशन नंतर 5 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेता तर तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये दिलं जाईल. अदरवाईज तुम्ही तुमचं जे ट्रेनिंग आहे तर ते कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये जाईल. ओके. तर 5 दिवसानंतर 5 दिवसापर्यंत तुम्ही ॲडमिशन करून बाकीचे पुढचे ट्रेनिंग सेशन घेऊन ट्रेडिंग सुरू करू शकता. तर अशा प्रकारे एक पूर्ण एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी दिली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग सेशनबद्दल काही अडचण असेल तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. नंबर जो आहे इथंच पण दिलेला आहे स्क्रीनवरती, आणि तो पण डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर देऊन देईल. त्याच्याच व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट BWC ट्रेडर जे आहे तर आपल्या ऑफिसचा ॲड्रेस पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नंबर आहे, ईमेल ID दिलेला आहे. त्याच्याच व्यतिरिक्त जे पण लोक इंटरेस्टेड आहे, ओके, इंटरेस्टेड लोकांनी या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, पहिलीच लिंक आहे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये, का जे पण इंटरेस्टेड लोक आहेत ज्यांना 6 दिवसांचा जो ट्रेडिंग डेमॉन्स्ट्रेशन आहे हा डेमॉन्स्ट्रेशन सुरू करून त्यांना प्रॉफिट करायचा आहे किंवा ट्रेडिंग सुरू करायची, तर त्या लोकांनी हा जो खाली एक फॉर्म दिलेला आहे तुम्हाला पहिल्या लिंकवरती, हा फॉर्म तुम्ही फिल करून द्या. जेणेकरून तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुप आहे तो, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही 6 दिवस वॉच करा, समजून घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग जे आहे ते सुरू करा. ओके. तर अशा प्रकारे आपलं जे ट्रेडिंग आहे स्टॉक मार्केटचं जे सेमिनार आहे हे आपलं संपलेलं आहे. याच्यावर पण लोक इंटरेस्टेड आहे, ओके, इंटरेस्टेड लोकांनी या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, पहिलीच लिंक आहे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये, का जे पण इंटरेस्टेड लोक आहेत ज्यांना 6 दिवसांचा जो ट्रेडिंग डेमॉन्स्ट्रेशन आहे हा डेमॉन्स्ट्रेशन सुरू करून त्यांना प्रॉफिट करायचा आहे किंवा ट्रेडिंग सुरू करायची, तर त्या लोकांनी हा जो खाली एक फॉर्म दिलेला आहे तुम्हाला पहिल्या लिंकवरती, हा फॉर्म तुम्ही फिल करून द्या. जेणेकरून तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुप आहे तो, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही 6 दिवस वॉच करा, समजून घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग जे आहे ते सुरू करा. ओके. तर अशा प्रकारे आपलं जे ट्रेडिंग आहे स्टॉक मार्केटचं जे सेमिनार आहे हे आपलं संपलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारची काय विचारायचं असेल किंवा काही क्युरीज असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर केव्हाही कॉल करून विचारू शकता. ओके. सो सगळ्यांना धन्यवाद आणि वेलकम.